नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर एमएससी इन कम्प्युटर सायन्स, एमएससी इन डेटा सायन्स, एमएससी इन कम्प्युटर ऍप्लिकेशन आपल्याला पुणे शहरात करायचं असतील, हे समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्या कॉलेज कोणत्या एंट्रन्स घेतात की नाही घेत, त्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये कोणते कोणते कोर्सेस इथे अवेलेबल आहेत, त्यानंतर हेही समजून घेणं गरजेचं आहे की याचं प्रिपरेशन नेमकं कुठून करायचं आहे, हेही समजून घेणं गरजेचं आहे की यांचा सिलेबस टेंटेटिव्हली काय असणार आहे. तर विद्यार्थी मित्र, इथे कॉलेज ऑफरिंग एमएससी कोर्सेस, आता एमएससी मध्ये मी तुम्हाला ऑलरेडी व्हरायटी सांगितलेली आहे इन पुणे अँड पीसीएमसी, तर हा तुमचा इथे कंप्लीट गाईड असणार आहे. तर विद्यार्थी मित्र, वाय एमएससी इन स्मार्ट करिअर हे समजून घेणं गरजेचं आहे की एमएससी तुम्ही का करावं आणि कोणी करावं. तर विद्यार्थी मित्र, स्ट्रॉंग बॅकअप ऑप्शन. बरेचसे विद्यार्थी, आपण इथे म्हणू शकता की बरेचसे विद्यार्थी MCA ला वळतात, बरोबर आहे, पण काही विद्यार्थी काही कारणास्तव सीईटी देऊ शकत नाही किंवा ती फीस त्यांना अफोर्ड होत नाही किंवा त्यांना अजून काही पर्यायी ऑप्शन पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, हा एक स्ट्रॉंग बॅकअप ऑप्शन आहे. सेकंड थिंग, BSc कम्प्युटर सायन्स नंतर जर तुम्हाला भविष्यात BE BTechच्या लेवल पर्यंत पोहोचायचं आहे तर मास्टर्स करणं गरजेचं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला BE BTechच्या इक्वलंट यायचं असेल तर डेफिनेटली तुमच्या समोर MSc चा ऑप्शन असतो. आणि माझं वैयक्तिक मत एकच आहे, MSc कम्प्युटर सायन्स जर टॉप कॉलेजमधून कराल तर टिकाल, अदरवाईज मित्रांनो MCA चं ऑप्शन तुमच्याकडे असू शकतं. दुसरं विद्यार्थ्यांनो, अफोर्डेबल एज्युकेशन ॲज कम्पेअर टू MCA जे कंडक्ट केलं जातं मोस्टली इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये कंडक्ट केलं जातं, प्रोफेशनल कोर्स आहे, त्याची फीस सुद्धा जास्त असते. त्याच्या कंपॅरिझनमध्ये हा चांगला इथे ऑप्शन आहे की सिग्निफिकंटली लोअर फीस कम्पेअर्ड टू प्रायव्हेट MCA प्रोग्राम्स अँड युनिव्हर्सिटीज, तर हाही त्याच्यातला एक भाग आहे. दुसरं, टेक्निकल स्पेशलायझेशन. तुम्हाला समजा MSc इन डेटा सायन्स करायचं असेल, भाई तेरा स्पेशलाइजेशन हो गया डेटा सायन्स में. दूसरा विद्यार्थी मित्रांनो, MSc कम्प्युटर सायन्स जनरलाइज आहे. MSc इन कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हणजे इथे व्हरायटी ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन तुम्हाला टीच केले जातात. तर MCA ला हा सुद्धा एक स्ट्रॉंग पर्याय आहे, पण हा MCA नाहीये, हा फरक लक्षात घ्या. मास्टर ऑफ सायन्स इथे तुम्हाला मिळतं आणि MCA ला मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन ही स्पेसिफिक डिग्री प्रोफेशनल एज्युकेशनच्या अंडर असते. तर विद्यार्थी मित्रो, म्हणजे AICTEच्या अंडर, ऑल इंडिया टेक्निकल काउन्सिल फॉर एज्युकेशन यांच्या अंडर MCA येतं. हे आपल्या युनिव्हर्सिटीच्याच अंडर असतं MSc. तर विद्यार्थी मित्रो, इंडस्ट्री स्किल राहिला विषय. इंडस्ट्री स्किलचा बोलायचा तर खूप प्रॅक्टिकल स्किल्स वगैरे सिलेबस खूप चांगला अपडेटेड आहे आणि डेफिनेटली इथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. आता कॉलेज तेच इथे आपण निवडावं जिथे प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असतील, हा माझा फर्स्ट अँड फायनल क्रायटेरिया आहे. कुठल्याही कॉलेजमधून हा कोर्स म्हणजे MSc हा कोर्स केल्यावर खूप अशा संधी मिळतील अशी अपेक्षा ठेवू नका, पण जर टॉप कॉलेजमधून हा कोर्स तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला इथे सुद्धा सेम अपॉर्च्युनिटीज मिळतील. पण टॉप कॉलेजमध्ये एंट्रीसाठी भाई आपको देना पडता एंट्रन्स, आणि ह्या एंट्रन्सची तयारीसाठी तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो आणि काही विद्यार्थी मात्र वर्षभर याची तयारी करत असतात, त्यांना त्याचं बेनिफिट मिळतं. तर सध्या ह्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत ह्या जूनच्या साधारणतः पहिल्या आठवड्यात होणार आहे, म्हणजे आता तुमच्याकडे 1 महिना साधारणतः राहिलेला आहे. लवकरात लवकर याचं प्रिपरेशन आपण स्टार्ट केलंच पाहिजे. प्रिपरेशन करण्यासाठी NHJ अकॅडमीचं ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्हाला मिळून जाणार आहे. वेगळ्या काही क्युरीज असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर डेफिनेटली संपर्क करू शकता. तर विद्यार्थी मित्रो, NHJ अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये सगळ्या कोर्सेस, सगळ्या कॉलेज वाईज कंबाईन वेगवेगळे ऑप्शन्स प्रिपरेशनचे तिथे अवेलेबल आहेत. खूप अफोर्डेबल फीस मध्ये ते आम्ही तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रो, कुठे कुठे एंट्रन्स आहे, काय आहे नेमकं, हे आहे SPPU अफिलिएटेड अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन्स रिक्वायरिंग एंट्रन्स एक्झाम. तर विद्यार्थ्यांनो, SPPU म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये जी एक्झाम कंडक्ट केली जाते किंवा हा कोर्स कंडक्ट केला जातो, तिथे 2 कोर्सेस जनरल आहे, MSc इन कम्प्युटर सायन्स आणि MSc इन डेटा सायन्स. दोघांसाठी तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागते. सेकंड ऑप्शन, फर्ग्युसन कॉलेज, इथे सुद्धा तुम्हाला हे 3 कोर्सेस अवेलेबल आहे, MSc इन कम्प्युटर सायन्स, MSc इन कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि MSc इन डेटा सायन्स. आणि BSc कम्प्युटर सायन्स असेल तर तुम्ही सगळ्यांनाच एलिजिबल आहात. अदरवाईज त्या कॉलेजचा ब्रोशर तुम्ही डाउनलोड करून डेफिनेटली इन्फॉर्मेशन घेऊ शकता. अदरवाईज NHJ अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा, बरीचशी माहिती तुम्हाला तिथे मिळून जाईल. MES गरवारे कॉलेज,
तिन्ही कोर्सेस तिथेही अवेलेबल आहे. एमएससी इन कम्प्युटर सायन्स, एमएससी इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, एमएससी इन डेटा सायन्स, वाडिया कॉलेज, ऑल द 3 कोर्सेस अवेलेबल. विद्यार्थी मित्र हो, जवळपास हा डेटा आम्ही ऑलरेडी चेक केलेला आहे. तरी काही डिस्क्रिपन्सी असल्यास त्या कॉलेजची वेबसाईट आपण एकदा चेक करून घेणे. एसपी कॉलेज सध्या फक्त एमएससी कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर ऍप्लिकेशन आणि कम्प्युटर डेटा सायन्सचा ऑप्शन तिथे नाहीये. मागच्या वर्षापर्यंत तरी तिथे ते ऑप्शन नव्हतं. मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर, एमएससी इन कम्प्युटर सायन्स, एमएससी इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, विश्वकर्मा कॉलेज सेम मित्रांनो, आणि एचवी देसाई कॉलेज. तर कॉम्पिटेटिव्ह खूप, म्हणजे इथे आपण म्हणूया की कॉम्पिटेटिव्ह आहे बट हायली रेप्युटेड ऑप्शन्स विथ एक्सलंट अकॅडमिक स्टँडर्ड्स. तर आपण सिक्वेन्स फॉलो करायचा आणि या सिक्वेन्सनुसार आपण ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न इथे करायचा आहे. तर यांच्यासाठी त्यांच्या एंट्रन्स द्यायचे. काही कॉलेजने त्यांच्या एंट्रन्सचं शेड्यूल ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे, काही कॉलेजचं अद्याप येणं बाकी आहे. तर थोडंसं इथे वेट अँड वॉच आपल्याला करायचं आहे. कदाचित एखादं छोटं मोठं कॉलेज असेल तर एंट्रन्स एक्झाम पण घेणार नाही, असू शकतं विद्यार्थी मित्र. ते फक्त तुमचे फायनल मेरिट जे असेल अकॅडमिकचं ते बघून ऍडमिशन देतील. तर बऱ्याचशा गोष्टी अनक्लिअर आहेत. पण हे जे सुरुवातीचे कॉलेज दिसत आहेत तुम्हाला, एसपीपीयू, फर्ग्युसन, एमएस गरवारे, वाडिया असेल, विद्यार्थी मित्रांनो यांचे नोटिफिकेशन समोर आहे. यांचं प्रिपरेशन आपल्याला लगेचच सुरू केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो, गुड कॉलेज विथ FCFS ऍडमिशन म्हणजे फर्स्ट कम फर्स्ट सर्व. म्हणजे इथे काय नाही बघत, तुमचं अकॅडमिक्स नाही बघणार, तुमचं मेरिट नाही बघणार, काही नाही बघणार, सरळ तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. चान्सेस आहे तरी त्या कॉलेजला वैयक्तिकरित्या आपण संपर्क साधावा. कदाचित रूल्स हे बदलू शकतात, पण मोस्टली आमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसवर आम्ही ही लिस्ट प्रिपेअर केलेली आहे. इथे आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं इझिली. तर विद्यार्थी मित्र, बरेचसे ऑप्शन तुमच्या समोर आहे. कावेरी कॉलेज, पीव्हीजी कॉलेज, प्रतिभा कॉलेज, कुठला कोर्स तिथे अवेलेबल आहे सगळं काही तिथे आम्ही नोट केलेलंच आहे. सरद कॉलेज आहे, त्यानंतर इथे तुम्हाला मॉडर्न गणेश खिंड मिळू शकेल, सिंहगड कॉलेज, पुना कॉलेज, DY पाटील कॉलेज, पिंपरी चिंचवड. तर विद्यार्थी मित्र, हे सगळे ऑप्शन्स आपण प्रॉपरली एक्सप्लोअर केलेच पाहिजेत. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे पुण्यामध्ये खूप ऑप्शन्स आहेत, खूप ऑप्शन्स आहेत. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करताना काळजीपूर्वक निर्णय घेणं हे खूप गरजेचं आहे. फीज जास्त लागणार आहे. प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीची माहिती काढून घेणं हे खूप गरजेचं असतं. कुठेतरी तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल, नक्कीच NSG अकॅडमीची मदत तुम्हाला तिथे होणार आहे. कारण मास्टर्स करताना पॅरलली कुठला कोर्स केला पाहिजे किंवा कुठले इंटरनॅशनल सर्टिफिकेशन अचीव केले पाहिजे, जेणेकरून ते स्किल सेट आहेत ते कसे इम्प्रूव्ह होतील आणि जेणेकरून त्याचा तुम्हाला जॉबसाठी मदत होईल. या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केलाच पाहिजे. बालाजी युनिव्हर्सिटी, इंदिरा युनिव्हर्सिटी, DES, PCU, सो मेनी ऑप्शन्स आर अवेलेबल गाईज. हाऊ टू चूज द राईट कॉलेज हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, सगळ्यात बघा भाई, जिथे एंट्रन्स घेतली जाते ते टॉप कॉलेज आहे. डोळे बंद करून काही डाऊटच नाही. सब जो आएगा हाय क्लास आएगा आणि अपॉर्च्युनिटी सुद्धा तिथे तुम्हाला चांगल्या मिळतील. विद्यार्थी मित्र, फी स्ट्रक्चर कम्पेअर टोटल कॉस्ट, हॉस्टेलला किती लागते, काय लागतं, तर कुठेतरी एक क्रायटेरिया तुम्ही विचारात घेतले पाहिजे. पहिला क्रायटेरिया सगळ्यात सोपा आहे, एंट्रन्स किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व. दुसरा फी स्ट्रक्चर, तिसरं प्लेसमेंट आहेत की नाही आहेत. काही ते ऑलरेडी म्हणजे रिसर्च करा, त्या सिनियर्स मुलांना विचारा, किंवा तुमच्याकडे एक समजून घेणं इथे गरजेचं आहे की त्या कॉलेजला व्हिजिट करा आणि तिथला मॉपला विचारा की बाबा रे इथे काय कंडक्ट केलं जातं. ग्राउंड लेवलवर मुलं जे सांगतील ते खरंच सांगतात, म्हणून हा रिसर्च करणं गरजेचं आहे. कारण हा शेवटचा टप्पा तुमच्या एज्युकेशनचा असू शकतो. विद्यार्थी मित्र, ब्रँड व्हॅल्यू हे सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर स्पेशलायझेशन, की कुठले तिथे स्पेशलायझेशन अवेलेबल आहे, एकदा चेक करा, त्यांचे स्कोप चेक करा, चर्चा करा आणि ठरवू शकता. विद्यार्थी मित्र, इन्फ्रास्ट्रक्चर, लॅब वगैरे चेक करा. नाहीतर जे BSc कम्प्युटर सायन्स मध्ये तुमच्या बरोबर झालं, कदाचित तेच जर इथे मास्टर्सला होणार असेल तर मग फायदा तरी काय. दुसरं लोकेशन बघणं गरजेचं आहे. किती वेळ जाणार आहे, दिवसभर जर मास्टर्स मध्येच तुम्ही एंगेज असाल तर मग शेवटी स्किल्स कसे इम्प्रूव्ह कराल. आणि विद्यार्थी मित्र, हे सगळे पॉईंट जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा तुमचा निर्णय इथे चांगला होऊ शकतो. पुढचं फ्युचर गोल्स म्हणजे अलाइन कॉलेज चॉईस विथ लॉंग टर्म करिअर एस्पिरेशन्स. कुठेतरी हे जे कॉलेज आहे तुम्हाला मदत करणार आहे, कशा पद्धतीने करणार आहे तुमच्या गोल अचीव मध्ये, सगळ्या गोष्टी इथे खूप महत्वाच्या असतात विद्यार्थी मित्र. त्यानंतर ऍडमिशन. तर फायनली एक जनरली कसा याचा फ्लो असतो हे सगळ्यात आधी एक्सप्लोअर करा. कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्यांच्या डेट्स वगैरे काय आहेत, बऱ्याच गोष्टी मी इथे तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. सेकंड मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील, काय नाही, त्याचं प्रिपरेशन रेडी ठेवा. अप्लाय करा, एकतर एंट्रन्सला अप्लाय करा, नाही तर फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर. आणि फायनली इथे तुम्हाला अटेंड गायडन्स अँड सीट अलोकेशन काउन्सिलिंग त्या कॉलेजची अटेंड करून पुढचं मार्गक्रमण सुरू करायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, कॉलेज कंपॅरिझन फ्रेमवर्क. तर इथे जनरली डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड,
टाइमलाईन आणि फीस रेंज, ह्या 3 गोष्टींवर आपल्याला इथे फोकस करायचा आहे. इम्पॉर्टंट काही कन्सिडरेशन की एंट्रन्स बेस्ड कॉलेजमध्ये लवकरात लवकर तुम्हाला एंट्रन्सची तयारी सुरू करायची जर तुम्हाला ह्या कॉलेजेससाठी जायचं आहे. ह्या कॉलेजसाठी जायचं आहे काही बघू नका, सरळ सरळ जाऊन तिथे प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन मोकळे व्हा. चेक प्रिव्हियस इयर कट ऑफ कुठेतरी हे तुम्हाला माहिती पाहिजे. कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला जनरली हे मिळत नाही, ऑथेंटिक नसतं. NHG अकॅडमी गेल्या कित्येक वर्षापासून याचा ट्रॅक घेत आहे. तर विद्यार्थी मित्र, NHG अकॅडमीची मदत ह्या सगळ्या गोष्टींसाठी होते. म्हणून NHG अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून याचं कोर्स प्रिपरेशन प्लॅन आपण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्र, अप्लाय टू मल्टिपल कॉलेजेस ॲज अ बॅकअप आणि अटेंड काउन्सिलिंग सेशन्स, हे सगळ्यात महत्त्वाच्या काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर या सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांनो, NHG अकॅडमी युअर ॲडमिशन गायडन्स पार्टनर, नक्कीच आमची तुम्हाला मदत होणार आहे, नो डाऊट. तर कॉलेज सिलेक्शन गायडन्स हवं असेल, NHG अकॅडमी इज देअर. एंट्रन्स प्रिपरेशनसाठी आम्ही तुमची मदत करू. करिअर काउन्सिलिंगसाठी आम्ही तुमची मदत करू. ॲडमिशन प्रोसेस सपोर्ट आम्ही तुमची मदत करू. MSc प्लॅनिंग स्ट्रॅटेजी, कुठला कोर्स घ्यावा, कसा घ्यावा, काय त्याच्यात करिअर प्रॉस्पेक्टस आहेत, काय चान्सेस आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी नक्कीच तुम्हाला NHG अकॅडमीची मदत होते. तर विद्यार्थी मित्र, चूज स्मार्ट टुडे फॉर अ बेटर टुमॉरो, हे समजून घेणं इथे गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स आहेत. ॲप आजच डाउनलोड करा आणि कामाला लागा. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.